बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नसतील, 12वा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल, तर पुढे काय करायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जे आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला 12वा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नसेल, तर तुम्ही या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर मदत या ठिकाणी मागू शकता। या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तुमचं नाव असेल, रजिस्ट्रेशन क्रमांक असेल, त्याद्वारे जे आहेत त्यांना कंप्लेंट करू शकता आणि विचारू शकता की आम्हाला अद्यापपर्यंत ज्या आहेत लाडकी बहीण योजनेचे 12वा हप्त्यांचे पैसे का मिळाले नाही, याबाबत तुम्ही तक्रार जी आहे या टोल फ्री नंबरवर तुम्ही देऊ शकता। हे सुरुवातीला काम करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे आहेत खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहेत अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। आता अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर जे आहे नवीन पेज ओपन होईल आणि नवीन पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी फक्त तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी फक्त तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे आणि पासवर्ड या बाबी तुम्ही आता अर्जदार लॉग इन या पेजवर आल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचं पासवर्ड आणि मोबाईल नंबर हे टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर किंवा लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही कोणाचाही लॉग इन घेऊ शकता, मित्रांचा असेल कोणाचा, ज्यावर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो लॉग इन तुम्हाला घ्यावा लागेल। हे घेतल्यानंतर तुम्ही लॉग इन डिटेल टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा। तुमच्यासमोर या ठिकाणी सक्सेसफुलचा लॉग इनचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मेनू बारमध्ये जायचं आहे। लक्षात ठेवा, मेनू बारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्ही केलेले अर्ज या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जानुसार या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही या ठिकाणी चेक करा। त्याचबरोबर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन बघू शकता, पैसे या ठिकाणी 12वा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे की नाही ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जसे या ठिकाणी पाहू शकता 12वा हप्ता जो आहे अनेक महिलांना मिळालेला नाही। या ठिकाणी जे आहेत आतापर्यंत 9 हप्ते या ठिकाणी या महिलेला मिळालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि 9 हप्ते म्हणजेच या ठिकाणी एक हप्ता जो आहे 3-3 हजारांचे 2 हप्ते मिळालेले होते, म्हणजे 11 हप्ते मिळालेले आहेत, पण 12वा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही। तर या ठिकाणी बघू शकता 4/6/2025 या ठिकाणी ट्रान्झिशन डेट म्हणजे जे 11वा हप्ता राज्य सरकारनं जमा केलेला होता तो या ठिकाणी दाखवत आहेत, पण 12वा हप्ता अद्यापपर्यंत या ठिकाणी महिलांना मिळालेला नाही। मग काय करायचं आहे, खाली यायचं आहे, या ठिकाणी 3 डॉटवर क्लिक करा आणि या ठिकाणी ग्रीव्हन्स या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन निवडायचं आहे। जसे की या ठिकाणी जे आहेत, जर तुम्ही या अगोदर काहीतरी या ठिकाणी तक्रारी केलेला असाल आणि त्याचं या ठिकाणी जे आहे उत्तर आपल्याला मिळालेलं असेल किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल, तर या ठिकाणी रिसॉल्वचा ऑप्शन येतो आणि त्यानंतर तुमचं जे प्रॉब्लेम असेल तो रिसॉल्व केला जातो। म्हणजे या ठिकाणी तुमचं जी अडचण असेल, जसे की पैसे मिळाले नाही, ते या सर्व बाबी या ठिकाणी मेन्शन केलं जातं। आता यामध्ये आपण जर बघितलं की या ठिकाणी आपली जी ॲक्शन होती, काय ॲक्शन घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी जे आहे ज्याने ॲक्शन या ठिकाणी रिसॉल्व केलेला या ठिकाणी रिमार्क ओके दिलेला आहे आणि रिसॉल्वमध्ये या ठिकाणी स्टेटसमध्ये दिलेला आहे। तर या ठिकाणी आपलं जे प्रॉब्लेम होतं ते या ठिकाणी जे आहे, डिअर सर कॅन नॉट रिसीव्ह 6 इन्स्टॉलमेंट, तर या ठिकाणी आपण काही स्क्रीनशॉट वगैरे शेअर केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जे आहेत हा आपला प्रॉब्लेम जे आहे सॉल्व्ह केलेला आहे। जर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा 12वा हप्ता मिळत नसेल, येत नसेल, तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, ॲड ग्रीव्हन्स या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ग्रीव्हन्स टाईप सिलेक्ट करायचं आहे। जसं की तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनच्या अंतर्गत करत असाल, म्हणजे या लॉग इन अंतर्गत जे आहे तुमचं ॲप्लिकेशन असेल आणि त्या ॲप्लिकेशन अंतर्गत तुम्ही जे आहेत कंप्लीट करत असाल तर या ठिकाणी टाकायचे। जर तुम्हाला तुमचं वेगळं ॲप्लिकेशन असेल, तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुमचा असेल माहीत आणि त्याद्वारे तुम्हाला करायचे असेल, तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा। तर आपल्याला आपलं माय ॲप्लिकेशनवर क्लिक करून या ठिकाणी कंप्लेंट करायचे। आता कंप्लेंट करायची जी या ठिकाणी तुम्हाला जे आहेत अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्टेड झालेलं असेल त्याबाबत तुम्ही तक्रार करायची असेल, किंवा डिस्कंटिन्यू स्कीम या अंतर्गत करायची असेल, किंवा सरेंडर स्कीम तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला सरेंडर करायचं असेल, तर या ठिकाणी ग्रीव्हन्स देऊ शकता, किंवा रॉंग
आधार नंबर ॲप्लिकेशन जर तुम्ही टाकलेलं असाल तर ते या ठिकाणी असेल, किंवा आपल्याला या ठिकाणी ऑदरवर क्लिक करून या ठिकाणी जे आहेत ॲप्लिकेशन नंबर द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि ॲप्लिकेशन डिटेल टाकायचे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. जसं की आपल्याला या ठिकाणी 12वा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही, त्यामुळे 12वा हप्ता या ठिकाणी आपण टाकूया. कॅन नॉट रिसीव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. जसं की तुम्ही मराठीमध्ये सुद्धा टाकू शकता, सर आम्हाला अद्यापपर्यंत 12वा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. जसं या ठिकाणी आपल्याला टाकायचं, सर टाईप करायचं आपल्याला, सर अद्यापपर्यंत या ठिकाणी आपल्याला टाईप करावं लागेल, अद्यापपर्यंत 12वा हप्ता मिळालेला नाही. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता खाली डॉक्युमेंट अपलोडमध्ये जे आहे तुम्ही तुमचं जे आधार कार्डचं कॉपी असेल ते द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर पैसे जमा झालेले आहे की नाही ते चेक करतील आणि त्याद्वारे तुम्हाला स्पष्टीकरण देतील. त्यामुळे आधार कार्डच्या पहिल्या पेजचं या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा जसाच तसा टाका आणि तुम्हाला फक्त या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. एवढी तुम्हाला माहिती भरायची आहे आणि सबमिट फॉर्म करायचं आहे. त्यानंतर काही दिवसामध्ये तुम्हाला रिप्लाय येईल आणि रिप्लाय आल्यानंतर जे आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती देतील की काय तुमचा प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व झालेला आहे की नाही. सर्व माहिती जे आहेत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 काम करायचं आहे. जर तुम्हाला 12वा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर टोल फ्री क्रमांकावर कंप्लेंट द्यायचे. त्यानंतर जे आहे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे की नाही ते चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक ग्रीव्हन्स द्यायचं आहे. ग्रीव्हन्समध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुम्हाला 12वा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. तर या बाबी तुम्हाला जे आहेत कंप्लेंटद्वारे तुम्ही देऊ शकता आणि एकदा कंप्लेंट जे आहे अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा जे प्रॉब्लेम असेल तो सॉल्व केला जातो. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील महिलांसाठी जे आहे हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत रोज मिळत जातील. आणि त्याचबरोबर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता मिळालेला आहे का, जर मिळालेला नसेल तर तुम्ही या कंप्लेंट देऊ शकता आणि मिळालेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला 12वा हप्ता मिळालेला आहे आणि कोणत्या तारखेला हा 12वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला असेल त्याची माहिती तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. त्याचबरोबर अद्यापपर्यंत जर तुम्हाला 12वा हप्ता मिळालेला नसेल तरीसुद्धा कमेंट करा, जेणेकरून आम्हाला माहीत होईल की तुम्हाला अद्यापपर्यंत 12वा हप्तासुद्धा मिळालेला नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.